किंवा प्रायम मिनिस्टराक गन दाखयतले आनी तूं सकयल देंव म्हणटले हें आमच्यान सांगून नजो. आणि तू चल मिलिटरी रूल आम्ही लागू करू शकता. बट बिसायड दॅट आमचो भारत देश असा ज्यातूंतल्यान आमी डेमोक्रेसी फॉलो करता. इट इज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. म्हणजे सातत्यात म्हणजे आमचो भारत देश इट इज एन मदर ऑफ डेमोक्रेसी हे म्हणपाक कांयच हरकत ना. कारण मुळात आयचो टॉपीक कितें आसा हाजेर म्हाज्या पयलीं उलोवपी जस्टीस मृदुल हे निव्वळ तुमच्या कडेन उलयल्लो आसा. बट बेजीक फंडामेंटल्स ऑफ द डेमोक्रेसी आमी जर आमकां जर समजना आनी कशा पद्दतीन आमी फॉलो करप हे जर आमी समजले ना जाल्यार सातत्यात आमची स्थिती म्हणजे अशी जावपाक शकता एक दीस केन्ना तरी बांगलादेश आनी पाकिस्तान ह्या देशा सारकी. आमी सातत्यात सगळे जाण आमचे रायट्स कितें हाज्या खातीर झगडटा, पण आमच्यो ड्युटीज कितें हाज्या खातीर म्हाका दिसता कोणूच केन्ना ते वाचीना, ते पळयना आनी ते समजूनय घेयना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी जी घटना बरयली हांव म्हाका भाग्यवान समजता. ड्युरींग माय स्पीकर टेन्युअर म्हाका ओरिजिनल कॉन्स्टिट्युशनची प्रती पळोवपाकूय मेळ्ळी आनी ओरिजिनल कॉन्स्टिट्युशनच्या प्रती म्हणजे ताजे रायटर्स जे आशिल्ले इट इज एन B.N. राव, सुरेंद्रनाथ मुखर्जी आणि डॉक्टर के मुंशी, डॉक्टर सय्यद मोहम्मद सौदुल्ला, N. माधवन राव, N. गोपालस्वामी अय्यगर आणि अलत कृष्णस्वामी अय्यर या सगळ्यांनी जे देशाचे कॉन्स्टिट्युशन बरयलें ताजी प्रती म्हाका पळोवपाकूय मेळ्ळी आणि ओरिजिनल म्हणजे इन द सेंट्रल हॉल ऑफ दॅट पार्लमेंट ती पळोवपाची संद म्हणजे स्पीकर असल्या कारणान म्हाका पळोवपाक मेळ्ळी. आणि तातूंतल्यानूच आमी सातत्यात बऱ्योचश्यो गजाली आमी आमच्या रायट्साचेर उलयता. आमी जर पळयत जाल्यार गोंय थोडेशें वेगळें आनी कशा पद्दतीन आमी फॉलो करता हें जर पळयलें आसत जाल्यार युनिफॉर्म सिवील कोड हे फॉलो करपी गोंय हे देशांतलें पयलें राज्य आसा. आमी म्हणटा की सर्वधर्म समभावतेत जर वागले आसले जाल्यार कितें फरक पडटा. ज्या भारताच्या घटनेन आमकां सर्वधर्म समभावता युनिफॉर्म सिवील कोड, कॉमन सिवील कोड हो फॉलो करपाचो आमकां जर अधिकार दिला आसत जाल्यार प्रत्येकाक न्याय धर्मानुसार आनी जातीनुसार तो कित्याक. मागीर ह्या देशांत आमी युनिफॉर्म सिवील कोड कित्याक फॉलो करचो न्ही. ह्या देशांत वन नॅशन वन इलेक्शन कित्याक आसचें न्ही हेजो विचार म्हाका दिसता युवा पिढीत करपाची गरज आसा. हे सगळें करता आसतना आमी सातत्यात पळयता की फाटल्या 26 जानेवारी ह्या दिसाची थीम कितें आशिल्ली. ह्या दिसाची थीम आशिल्ली विकसीत भारत 2047. कारण दर फावटी जर आमी ह्या देशाक थीम दिवन जर फुडें गेले नासत जाल्यार ह्या देशाची दिशा ही ठरची ना. म्हणून तर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आमच्या रिपब्लीक डे दिसा जी देशाक थीम दिली की विकसीत भारत. ह्या देशाचो जर विकास जातलो आसत आमी जेका म्हणटा की 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर जावपाक जाय जी फ्रजायल इकॉनॉमी 10 नंबराचेर आशिल्ली ताच्या पासून आमकां 5 नंबराचेर आनी इन फ्युचर जर 3 नंबराचेर पावपाक जाय आसत जाल्यार काही गजाली आमकां फॉलो करच्यो पडटल्यो. सातत्यात आमी जेंडर इक्विलिटीचेर सदोदीत उलयता विच इज एन फुलफिलमेंट ऑफ द कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट. आमी सातत्यात पळयता की सगळे जाण म्हणटा की सगळ्या जाणांक समान हक्क आसपाक जाय. पण खरेंच आतां पर्यंत जेंडर इक्विलिटी फॉलो करताले काय कितें तशें पळोवंक वचत मागीर 33% रिजर्वेशन्स कित्याक दिवचे पडले. अजून पर्यंत गेल्या 75 वर्सांच्या भितर ती जेंडर इक्विलिटी कित्याक घेवंक नाशिल्ली. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 33% जर पॉलिटिकल रिजर्वेशन्स हे जर फॉलो केले आसत जाल्यार ती इक्विलिटी खंय तरी आमच्या देशांत हाडपाची गरज आशिल्ली. आमी वेगवेगळ्यो गजाली म्हणजे गोंय हें तशें पळोवंक वचत जाल्यार एक मॉडल राज्य आमी सगळ्या देशा खातीर म्हणपाक कांय हरकत ना. सिन्स वी आर प्रॅक्टिसींग युनिफॉर्म सिवील कोड, सिन्स वी आर प्रॅक्टिसींग वेरियस लॉज इन द स्टेट ऑफ गोवा म्हणजे जेणे करून 1961 म्हणजे जरी आमी 14 वर्सां भले उसरा स्वतंत्र जाले आसत सुद्दां बट तेन्नाच्यान आतां आमी बरे प्रोग्रेसीव लॉज म्हणजे जे बरे आशिल्ले लॉज फ्रॉम द पोर्तुगीज रेजीम ते आमी आमच्या कॉन्स्टिट्युशन घेवन आमी तेज्या बरोबर ते कंटिन्यू केले. हाकाच लागून आमी गोंय हे एक स्टेप बाकीच्या राज्याच्या पेक्षा कितलीशीच बरी अचिवमेंट ही करपाक शकले. आयच्या घडीक हांव फक्त चड वेळ न उलयता एक दोनूच विशय तुमच्या समोर सातत्यात घेतलो
आम्ही सगळे जाण रायट्साक झगडत आसतना आमची ड्युटी स्पेशली द प्रोटेक्शन ऑफ एनवायरमेंट ह्या विशयाचेर कोणूच केन्नाच उलयना. तें काम फक्त सरकाराचेंच काय कितें? तातूंत सगळे जाण पळयता की हे गोंय हे स्वच्छ आसूंक जाय, सुंदर आसपाक जाय. तें काम कोणाचें? फक्त सरकाराचें, इतर लोकांचें न्ही. हे जर आमी करतले आसत जाल्यार म्हाका दिसता जशें आमी आमच्या रायट्साक झगडटा तितक्योच आमी आमच्यो ड्युटीज कितें ह्यो सातत्यान सगळ्या जाणांक जर इम्प्लिमेंट करपाक लायल्यो, त्यो ड्युटीज जर फॉलो करपाक लायल्यो जाल्यारूच आमी खऱ्या अर्थात आमी म्हणटाले की कॉन्स्टिट्युशन्स आमी फॉलो करता हें म्हणपाक कांय हरकत ना. त्या खातीर म्हाजी आयच्या दिसा म्हणजे ह्या कॉन्स्टिट्युशन डेच्या दिसा हांव सगळ्या जाणांक रिक्वेस्ट करतलो ज्या पद्दतीन आमी आमचे रायट्स विशेष करून प्रत्येक जण म्हणजे आपलो रायट्स कितें हाज्या खातीर झगडत आसा. सगळे जाण रायट्सा खातीर झगडटा, वेगवेगळ्या रायट्सा खातीर झगडटा. त्या कॉन्स्टिट्युशनान दिल्ल्यो ड्युटीज ज्यो आसा बींग अ ह्युमन बींग त्यो ड्युटीजूय आमी ज्यो आसा प्रत्येकान फॉलो करप ह्यो तितक्योच गरजेच्यो आसा. आनी म्हाका दिसता त्यो ड्युटीज जर फॉलो करपाक शकले जाल्यार खऱ्या अर्थान म्हणजे जे कॉन्स्टिट्युशन बरयल्लें तें सार्थक जातलें अशें दिसता. नाजाल्यार म्हणजे आज पर्यंत म्हणजे गेली 75 वर्सां लागली की आमकां 75 वर्साच्या उपरांत सुद्दां 33% रिजर्वेशन दिवचें पडटा. 75 वर्साच्या उपरांत सुद्दां आमकां जेंडर इक्विलिटी खातीर झगडचें पडटा. 75 वर्साच्या उपरांत सुद्दां आमकां हो देश विकसीत करपा खातीर वेगवेगळ्यो गजाली, वेगवेगळ्यो स्टेप्स, बेजीक गोश्टी ज्यो गरज आशिल्ल्यो त्यो दिवच्यो पडटा. त्यो हाज्या पयलींच केन्ना तरी जावपाक जाय आशिल्ल्यो, बट त्यो जाल्यो ना. निदान हाज्या फुडें म्हाका दिसता ह्यो सगळ्यो गजाली जावपा खातीर आमी जर प्रयत्न केले जाल्यार निश्चित रित्या खूब बऱ्या पद्दतीन आमी हें सगळें फॉलो करपाक शकतले. आय एम नॉट गोईंग इन डिटेल्स म्हणजे खंयचे आर्टिकल आनी कितें. मोस्ट ऑफ यू आर द लॉ स्टुडंट्स. सगळ्या जाणांक बऱ्या पद्दतीचो लॉ स्टुडंट्स आसल्या कारणान तुमी सगळे जाण ह्या वेगवेगळ्या आर्टिकल्स आनी वेगवेगळे लॉज हेजो स्टडी करीत आसा. बट ताजें इम्प्लिमेंटेशन जाता काय ना हें पळोवपा खातीर तुमी सगळ्यांनी काम करप गरजेचें आसा. कालांतरान आमी पळयता की अंडर RTI आयलें, इन्फॉर्मेशन्स कमिशन्स आयले किंवा वेगवेगळे एक्ट, वुमन्स कमिशन आयलें. हें डे बाय डे म्हणजे एक अपग्रेडेशन जें आसा सातत्यान आमी करीत आसा. हाज्या पयलीं ह्यो गजाली नाशिल्ल्यो. म्हणजे वुमन्स कमिशन्स म्हणा किंवा इन्फॉर्मेशन्स कमिशन, RTI एक्ट, ह्यो सगळ्यो गजाली कित्याक आयल्यो तर आमी सगळ्या जाणांनी ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नन्स आसचें आनी ह्याच ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नन्स जेणे करून आमी फॉर द पीपल, टू द पीपल, बाय द पीपल जें म्हणटा तें एक्च्युअल इम्प्लिमेंटेशन जावचें आनी तेंच जावपा खातीर म्हणजे गव्हर्नन्स हें जावपा खातीरूच ह्यो सगळ्यो गजाली सरकारान सातत्यान इम्प्लिमेंट करपाक सुरवात केल्ली आसा. म्हणून हें ह्या मॉडर्न कॉन्स्टिट्युशनच्यो सगळ्यो आयडियाज इम्प्लिमेंट करपा खातीर सातत्यान युवा पिढीक फुडें येवपाची गरज आसा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचें विकसीत भारताचें स्वप्न साकार करपा खातीर तांच्यांनी ह्या देशांतलो युवक हांच्यांनी म्हणजे जशें म्हणटा की क्लीन इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत हें प्रत्येक मिशन ह्या देशांतल्या तरणाट्या खातीर आसा. ह्या देशांतले म्हणजे प्रत्येक तेंच्यांनी जी आयडियाज इम्प्लिमेंट केल्या ती ह्या देशांतल्या म्हणजे तरणाट्याक, कॉन्सन्ट्रेट तरणाट्याक समोर दवरून केल्या म्हणपाक कांय हरकत ना. म्हणून आमी जर ह्या बऱ्या पद्दतीन हाजें इम्प्लिमेंटेशन वेवस्थीत करपाक जर शकले आसत जाल्यार खऱ्या अर्थान ह्या आज म्हणजे 75 वर्साच्या उपरांत सुद्दां आमी कॉन्स्टिट्युशन डे मनयता आसतना आमकां सगळ्यांक सार्थ अभिमान जाता आसतलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्यांनी सगळ्या जाणांक इक्वल रायट्स दिवपाचो खंयसरूच म्हणजे आमी म्हणटा की डिस्क्रिमिनेट करूं ना. म्हणजे फ्रॉम जरी म्हटलें आसत जाल्यार ताका इक्वल रायट्स दिवपाचें काम जें आसा तें सातत्यान तेन्नाय केलां. म्हणून त्यो इक्वल ड्युटीज कितें आपल्यो ह्यो प्रत्येकान फॉलो करपाची गरज आसा. आनी त्यो ड्युटीज जर फॉलो केल्यो जाल्यार खऱ्या अर्थान हो देश जो आसा हो विकसीत राष्ट्र म्हणून फुडें येतलें. आयच्या दिसा परत एकदां हांव म्हज्या युवा मित्र आनी मैत्रिणी कडेन इतकीच मागणी करता की हो देश विकसीत जावपा खातीर तुमचे सगळ्यांचें कॉन्ट्रिब्युशन हें खूब म्हत्वाचें आसा. इट इज नॉट ओन्ली द प्रायम मिनिस्टर आनी चीफ मिनिस्टर हू कॅन डू द विकसीत भारत हें स्वप्न साकार करपाक शकना. हो विकसीत भारताचें स्वप्न, विकसीत राष्ट्राचें स्वप्न जर साकार जातलें आसत जाल्यार तेतून कॉन्ट्रिब्युशन ईच अँड एवरी इंडियन आनी विशेश करून ईच अँड एवरी यूथ हाचें कॉन्ट्रिब्युशन आसप हें चड म्हत्वाचें आसा.
आणि ते तुम्ही कॉन्ट्रिब्युशन दितले हाजी अपेक्षा करता आणि माझी 2 उतरां सोंपयता. जय हिंद, जय महाराष्ट्र.